सरकार हा प्रयत्न प्रत्येक अधिवेशनात करताना आपण पाहतोय। महाराष्ट्रामध्ये जो गुजरात पॅटर्न या सरकारने जो आणलेला आहे त्याचंच हे चित्र आहे। लोकांच्या व्यक्तिगत जीवनामध्ये घुसणं, मूळ मुद्द्याला जनतेच्या मूळ मुद्द्याला डायव्हर्ट करणं आणि व्यक्तिशः लोकांची बदनामी करणं हा या सरकारने चालवलेला एक अजेंडा आहे। आणि म्हणून या अजेंड्याला फार काही फोकस आपण करू नका। विधानसभेचं कामकाज आपण पाहतोय, बजेट अधिवेशन आहे। या अधिवेशनामध्ये सरकारने आपलं कामकाज उरकवलं। बजेटमध्ये त्यांना विधानसभेमध्ये बजेट मंजूर करून घ्यावं लागतं, तो तिथपर्यंत कार्यक्रम बरोबर केला। पण आम्ही जे काही प्रश्न जनतेचे महाराष्ट्रातले मांडलेले होते त्या प्रश्नाला बगल देण्यासाठी यांनी चालवलेलं हे अभियान आहे। महाराष्ट्राच्या इतिहासात 293चा जो प्रस्ताव विरोधकाकडून जनतेच्या हितासाठी मांडला जातो, सरकारला त्याच्यामध्ये बोलतं केलं जाते, पण त्या 293चाही प्रस्तावावर साधी चर्चा करायलाच सरकार तयार नाही। काल मोठ्या मुश्किलनं 5 प्रस्तावावर चर्चा करायची वेळ माननीय अध्यक्षांनी दिली, पण सरकारच त्याच्यातून गायब झालं। आखरी नाईलाजानं सरकारला तंबी देऊन तालिका अध्यक्षांनी कामकाज बंद करून टाकलं। हे सांगायचं तात्पर्य असं आहे की हे सरकार जे आहे जनतेच्या पैशाची लूट करणार आहे। विधिमंडळाच्या कामकाजामध्ये प्रत्येक मिनिटाला 45 लाख रुपये खर्च होतात। कोट्यावधी रुपये जनतेच्या प्रश्नासाठी, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हे विधानसभेचं कामकाज होते, पण सरकार गंमत जम्मतमध्ये लागलेलं आहे। सरकारला ऐशोआराम करायचं आहे, जनतेच्या पैशाची लूट करायची आहे, हे चित्र आपण पाहतोय। आणि म्हणून या सरकारचा जेवढा धिक्कार केला पाहिजे तेवढा धिक्कार कमी पडेल। मला त्याच्यावर काय बोलायचं नाही। हा मुद्दा असा आहे, हा प्रश्न सातत्यानं अधिवेशनातच का उठतो? प्रकरण कोर्टातलं आहे, हा प्रश्न अधिवेशनातच का उठतं? या मुळावर आपण माध्यमांनी गेलं पाहिजे। जनतेचे प्रश्न संपले त्या महाराष्ट्रातले। औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा उचलून सत्ताधीशांनी त्या कबरीच्या जागी आता नवीन लाश निर्माण करण्याचे प्रयत्न करतात महाराष्ट्रामध्ये। मुर्दे उगदायचे आणि नवीन प्रेत महाराष्ट्रामध्ये तरुणांचे तयार करायचे, हे काय सरकार पाप करताय की नाही हे ते तो स्पष्ट होत आहे ना। त्याच्यामुळे या कोर्टामध्ये असलेल्या प्रकरणामध्ये अक्षय शिंदेचं प्रकरण हे या सरकारला खऱ्या अर्थानं माननीय उच्च न्यायालयाने जे दिशादर्शक जे दिलेलं आहे त्याच्यावरही चर्चा करायला तयार नाही सरकार। सरकारनं हायकोर्टाने त्यांच्यावर ताशेरे ओढले, तुम्ही फॅक्ट एन्काउंटर केलं, पोलिसांवर अजून गुन्हे दाखल केले नाहीत। का नाही केलेत? कारण की त्यांना वरतून आदेश होते त्या पोलिसांना वाचवण्याचं पाप हे सरकार करते आहे। पोलिसांचा आधार घेऊन, पोलिसांच्या माध्यमातून गुंडागर्दी करून निर्दोष लोकांवर गुन्हे दाखल करण्याचं काम हे सरकार करताना आपण पाहतोय। हे प्रश्न महत्त्वाचे आहेत। महाराष्ट्रामध्ये अधिकाऱ्यांच्या माध्यमातून गुंडेशाही करण्याचं पाप, पोलिसांच्या माध्यमातून गुंडेशाही करण्याचं पाप हे सरकार करताना उघड्या डोळ्यानं आपण पाहतोय आणि कोर्टाने ताशेरे ओढलेले आहेत। का अक्षय शिंदेच्या बद्दलचं मुख्यमंत्री बोलत नाही? कोर्टाने ओढलेल्या ताशेऱ्याबद्दल का बोलत नाही? अनेक प्रश्न आहेत। शेतकऱ्यांना कर्जमाफी करतो म्हणून सांगितलं होतं, कुठे गेले कर्जमाफी? आणि म्हणून हे सगळे प्रश्न डायव्हर्ट करण्यासाठी दिशा सालियनसारखे असे प्रकरण विधानसभेच्या अधिवेशनात आणायचे आणि त्या माध्यमातून मुख्य मुद्द्याला डायव्हर्ट करायसाठी या पद्धतीचा प्रयत्न केला जातो। थँक्यू।
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.